एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। हर बोला हरच्या जयघोषात निघाली 68 लिंग पदयात्रा। महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सुख शांती आणि एकात्मतेसाठी साकडे। तिसरा श्रावणी रविवार 68 लिंग भक्त मंडळ व विश्व विजनचा उपक्रम। तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून 68 लिंग भक्त मंडळ आणि विश्व विजनच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंग पदयात्रा काढण्यात आली। पदयात्रेत भक्तगणांनी हर बोला हरचा जयघोष करीत राज्यातील महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुख शांती आणि एकात्मतेसाठी साकडे घालण्यात आले। बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत विश्व विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, संजय साखरे, विजयकुमार बिराजदार, अरुण पाटील, राहुल बिराजदार, मनमत कपाळे, गणेश सूर्यवंशी, होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण, कलावती स्वामी, मल्लेश पेद्दी, संगीता शेरला, गीता फलमारी, नूतन नलावडे आदी भक्तगण सहभागी झाले होते। सकाळी 7 वाजता बसवराज सावळगी यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला। पदयात्रेचा समारोप दुपारी 3 वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून करण्यात आले। पदयात्रेच्या मध्यंतरात मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालय येथे दीपक भाऊ निकाळजे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी यांच्यातर्फे फराळ व चहापान देण्यात आले। तर पदयात्रा समारोपाच्या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे अमित कलेशेट्टी यांच्या वतीने थंड सुगंधी दुधाचा प्रसाद देण्यात आला। पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी महेश माळगे स्वामी, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे, बसवराज बेऊर, बापू जाधव, मल्लीनाथ सोड्डे, महेश गुडद, दीपक पटणे, महादेव कलेशेट्टी यांनी परिश्रम घेतले। श्रावण महिन्यामध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकाचं दर्शन घेतल्यानं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य लाभतं अशी आख्यायिका सोलापुरात असल्याने 1975 साली कैलासवासी उमाकांत सावळगी आणि माझे वडील श्री संगप्पा बुरकुले, कैलासवासी शरणप्पा मुद्देबिहाळ आणि श्री पावडेप्पा भुशेट्टी यांनी ही पदयात्रा सुरू केली। यंदाचं 49वं वर्ष आहे। ही यात्रा अखंडितपणे सुरू आहे। पुढच्या वर्षी याचा 50वं वर्ष येणार आहे। या पदयात्रेत दरवर्षी जवळपास सुमारे 300 ते 400 भक्तगण सहभागी होतात। त्यामध्ये महिलांची आणि महाविद्यालयीन युवतींची मोठ्या प्रमाणात यावर्षी उपस्थिती आपल्याला दिसत आहे। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर चरणी सेवा रुजू करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न। बोला, मी शिवानंद उमाकांत सावळगी, 68 लिंग भक्त मंडळ अध्यक्ष, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय। सालाबादप्रमाणे यंदाही रविवार दिनांक 25/8/2024 आज आजच्या दिवशी 68 लिंग दर्शन पदयात्रा ही आम्ही सालाबादप्रमाणे 68 लिंग भक्त मंडळ व विश्व विजन या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही पदयात्रा आपण काढत असतो। या पदयात्रेचं हे 49वं वर्ष आहे। तरी ह्या पदयात्रेमध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, तुळजापूर, पुणे, हैदराबाद इथून भाविक ह्या पदयात्रेत आहेत। तसेच ह्या पदयात्रेमध्ये होमगार्ड अधिकारी, होमगार्ड, पोलीस अधिकारी या सगळ्यांचेही सहकार्य या पदयात्रेला भरपूर आहे। ह्या पदयात्रेमध्ये 68 लिंगाचे दर्शन घेऊन सिद्धेश्वर महाराजांचे चरित्र सांगण्याचं काम हे मी गेली 29 वर्षे करत आहे। या पदयात्रेमध्ये असं आख्यायिका आहे की 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याचं पुण्य लाभतं। 68 लिंगाचं दर्शन केल्यानं 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य लाभतं अशी आख्यायिका आहे।